नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। सध्या नाशिकमध्ये एक वादळ दुमदुमत आहे, जितेंद्र भावे नावाचं, ज्यांची निर्भय महाराष्ट्र पार्टी आहे। अतिशय मोजके कार्यकर्ते असताना देखील एवढ्या धाडसाने आणि प्रामाणिकपणे एक अवलिया नाशिकमध्ये काम करतोय। महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी लढाई आहे किंवा त्यांचा जो प्रयत्न सुरू आहे तो म्हणजे शासनातले काही मुजोर अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासनातले काही मुजोर अधिकारी असतील किंवा बँकचे जे लोन रिकव्हरीचे जे काही पदाधिकारी असतात किंवा जे काही रिकव्हरी एजंट्स असतात त्यांची जी मुजोरी आहे त्यांच्या विरोधात थोडासा प्रामाणिकपणा दाखवून त्यांच्यासाठी जे लोक आहेत जे त्याचा बळी पडले त्यांच्यासाठी एक लढा उभारतोय आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करतोय। कुठलेही स्वार्थ नसताना, कुठलंही प्रलोभन नसताना किंवा कुठलीही पाठबळ नसताना एकटा अवलिया छाती ठोकून सगळ्यांच्या समोर उभा राहतोय। कालच त्यांची एक व्हिडिओ बघितली, जे की पुणे RTO मध्ये त्यांनी जे आंदोलन केलं, नवीन HSRP जो नंबर प्लेट संदर्भात त्यांनी जे आंदोलन केलं, जे मुजोर अधिकारी होते त्यांना एक खडेबोल सुनवत त्यांनी ते आंदोलन सक्सेसफुल केलं। दुसरा प्रकरण होतं ते दिल्लीमधलं, तिथेही जे मुजोर पदाधिकारी मुजोर अधिकारी होते त्यांना त्यांची शिस्त दाखवून दिली, त्यांना त्यांची जागा दाखवतच त्यांना एक चांगलं उदाहरण दाखवून दिलं की सामान्य माणूस काय असतो, सामान्य माणसाची ताकद काय असते आणि सामान्य माणसासाठी पोलीस प्रशासनाने कसं वागलं पाहिजे, कशी वागणूक दिली पाहिजे, त्याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी एक ट्रेलर दाखवून दिला। आणि छान वाटलं की या जगामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये कुणीतरी आहे की जो सुशासन आणण्याचा प्रयत्न करतो किंवा लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो, जे त्याचे हक्क आहेत। वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतं की जेव्हा लोक भावेंबद्दल बोलतात तेव्हा बरेचसे लोक असं बोलतात की भावे तोड्या करतो। अतिशय दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं किंवा खरंच या लढवय्या लोकांचं की जेव्हा ते प्रामाणिकपणे काम करतात तेव्हा लोक त्यांच्यावरती चिखलफेक करतात। ही चिखलफेकच आहे, कारण जेव्हा एखादा माणूस निस्वार्थपणे कुठलाही रुपया कोणाचा न घेता, कोणाचा फुकटचा चहा पण तो माणूस घेत नाही आणि तरी त्याच्यावरती जेव्हा असे आरोप होतात किंवा असे टीका टिप्पणी होते